शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी सगळ्या कडुलिंबाच्या लिंबोळ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं पूर्णपणे परिपक्व अवस्थेमध्ये आहेत. आणि अशा पद्धतीनं ह्या लिंबोळ्या ज्या आहेत तर त्या परिपक्व झाल्या असल्या कारणानं त्या ठिकाणी जे आहे ते त्या गळायला सुद्धा जे आहे ती सुरुवात झालेली आहे. तर अशा परिपक्व लिंबोळ्या वेचण्याच्या अनुषंगानं किंवा गोळा करण्याच्या अनुषंगानं शेतामध्ये जसं आता या ठिकाणी जागा चांगली आहे, साफ जागा आहे, तर अशा ठिकाणी जे आहे ते समोर आपण साड्या जे आहे ते अंथरून ठेवा आणि त्याच्यावर पडलेल्या ह्या सगळ्या लिंबोळ्या ज्या आहेत ते गोळा करून वेचून ठेवा. हे कशासाठी? तर 5% निंबोळी अर्क जी काही आपला कुठलंही पीक असू जा त्याच्यामध्ये फवारणीसाठी जी आहे ते आपल्याला ह्याची मदत होणार आहे. वाळवून व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर भरडून वापरता येतात. 5 किलो प्रति 100 लिटर पाण्यामध्ये जर हे भिजत ठेवले आणि ते दुसऱ्या 24 तासाच्या नंतर ह्याच्यातला अर्क सगळा पाण्यामध्ये उतरलेलं पाणी थेट आपण फवारणी केलं तर ते 5% निंबोळी अर्काची फवारणी झाली असं आपण त्याला म्हणतो. दुसरं, ह्या लिंबोळ्या आहे अशा जर तुम्ही सगळ्या व्यवस्थित वेचून, आता ह्या सगळ्या पकलेल्या लिंबोळ्या वेचून जर वाळवल्या आणि त्याचा नंतर चांगला भरडा केला, बारीक केलं आणि ते जर आपण रासायनिक खताचे जे काही डोस आता आपण पुढं करणार आहेत खरीपामध्ये किंवा पाऊस पडल्याच्या नंतर ऊस पिकासाठी असतील किंवा इतर, तर त्या ठिकाणी जे आहे ते हे खतासोबत जर दिलं तर ह्याच्यामध्ये असलेलं नायट्रोजन, स्फुरद, पालाश हे तर कामी येणारच येणार आहे, पण ह्याच्यामध्ये असलेलं जी काही सिलिका आहे तर तीसुद्धा पिकासाठी जे आहे ते उपयुक्त राहणार आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन ह्याच्यात असलेलं सॅलिनिन असेल किंवा ह्याच्यामध्ये असलेलं निंबेडिन असेल, इतर अल्कलॉइड्स आहेत, आझारिडॅक्टिन आहे, तर हे सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला हे मदत करणार आहे. आणि त्या ठिकाणी जे काही सूत्रकृमी होतात, निमॅटोड होतात, तर ते सुद्धा त्या ठिकाणी ओव्हर इरिगेशन ज्या ठिकाणी जास्त होते तर त्या ठिकाणी अवश्य ह्याचा जो आहे तो शेतकऱ्यांनी ह्याचा अवलंब करावा, जेणेकरून आपल्या पिकाचं त्या ठिकाणी जे आहे ते एकात्मिक कीड, रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन व्हायला मदत होईल. तर अशा पद्धतीने हे लिंबोळ्या पकडल्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जे आहे ते हे संकलित करून ठेवाव्यात.